पाहू शकतोय आत्ताची मोठी अपडेट। चर्नी रोड स्टेशनला राज ठाकरे पोहोचलेले आहेत। लोकलनं प्रवास करतायत। दादर ते चर्चगेट या दिशेने ते प्रवास करतायत। या मोर्चासाठी दाखल होण्यासाठी, आंदोलनस्थळी दाखल होण्यासाठी मुंबई लोकलनं प्रवास करतायत। राज ठाकरेंसोबत इतर काही नेते पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। त्याचसोबत रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर शिवसैनिकांकडून राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी देखील करण्यात आली अशी देखील माहिती समोर येते। मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली असली तरी हे आंदोलन थांबणार नाही, हा मोर्चा निघणारच अशी प्रतिक्रिया मिळाली। आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय। राज ठाकरे पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांकडून तयारी करण्यात आली। त्याचसोबत मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आंदोलनस्थळी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे राज ठाकरेंचा मुंबई लोकलनं प्रवास सुरू आहे। दादर ते चर्चगेटच्या दिशेनं ते मुंबई लोकलमधून रवाना झालेले आहेत। विंडो सीटला बसलेले राज ठाकरे सध्या आपण पाहू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून या घडीची ताजी दृश्य तुम्ही पाहताय। पाहू शकतोय ज्या ठिकाणी राज ठाकरे बसलेले आहेत, माध्यम प्रतिनिधींसोबत ते सध्या बोलतात। आपण पाहू शकतोय त्याच लोकलमधली ताजी दृश्य आहे ज्या लोकलला राज ठाकरे आंदोलनस्थळी दाखल होतील। चर्चगेटच्या दिशेनं ही लोकल निघालेली आहे। सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे रवाना झाले। त्याचसोबत महाविकास आघाडीचे इतर काही नेते देखील दाखल होतील। ही दोन दृश्य तुम्ही पाहू शकताय। चर्चगेट स्टेशनवरची दृश्य आहेत। चर्चगेट स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दोन दृश्य तुम्ही पाहू शकताय। पहिल्या दृश्यांमध्ये राज ठाकरे मुंबई लोकलनं प्रवास करतायत, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये चर्चगेट स्थानकावरची ही दृश्य आहेत, ज्या स्थानकावर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। राज ठाकरे पोहोचल्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत शिवसैनिकांकडून करण्यात येणार असल्याची देखील माहिती सध्या समोर येते। कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या स्थानकावर आणि आंदोलनस्थळी पोहोचण्यास सुरुवात झाली। त्याचसोबत इतर काही सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील आंदोलनस्थळी येण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं।
प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे वाजवण्यात येत आहेत। राज ठाकरेंचं मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत केलं जाणार असल्याची देखील माहिती समोर येते। सध्याची ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे मुंबई लोकलला प्रवास करतायत। या प्रवासाची ताजी दृश्य तुम्ही पाहताय। विंडो सीटला बसलेले राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत इतर काही पदाधिकारी देखील या रेल्वेनं प्रवास करतायत। मतदार यादीतील घोळ, दुबार नाव या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विराट असा सत्याचा मोर्चा काढला आणि या सत्याच्या मोर्चाच्या आंदोलनस्थळी दाखल होण्यासाठी राज ठाकरे मुंबई लोकलला प्रवास करतायत। मुंबईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्याचसोबत पार्किंगचे काही प्रश्न आहेत ते उद्भवू नये याकरताच मुंबई लोकलला प्रवास करत असल्याची माहिती समोर येते। त्याचसोबत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील मुंबई लोकलला प्रवास करण्याच्या सूचना दिल्या।